आपण सगळेच रोजच्या आयुष्यात एका क्लिकवर अख्ख्या जगाशी जोडले जातो. पण कधी विचार केलाय की ही माहिती, हे फोटोज, हे व्हिडिओज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नक्की प्रवास करतात कसे? चला, आज आपण डेटाच्या ह्या अदृश्य पण अत्यंत महत्वाच्या भौतिक मार्गांचा शोध घेऊया. हा प्रश्न एकदम साधा वाटतो नाही का? पण याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण एक ईमेल पाठवतो, तो काय फक्त हवेत विरून जातो की समुद्राच्या तळाशी टाकलेल्या केबल्समधून प्रवास करतो? या डेटाच्या प्रवासामध्ये ना एक पूर्णपणे वेगळंच भौतिक जग आहे. चला, तेच आज उलगडून पाहूया. तर या सगळ्या प्रवासाचा जो पाया आहे ना, त्याला म्हणतात ट्रान्समिशन मीडियम. सोप्या भाषेत सांगायचं तर हा डेटासाठी बनवलेला एक खास रस्ता आहे, एक चॅनल जो आपल्या डिव्हाइसमधनं निघालेल्या डेटाला त्याच्या अंतिम ठिकाणापर्यंत सुखरूप घेऊन जातो. आता हा जो डेटाचा सुपर हायवे आहे, तो साधारणपणे 2 मुख्य लेनमध्ये विभागलेला आहे. म्हणजे एकतर तारांमधून जाणारा मार्ग, ज्याला आपण वायर्ड म्हणतो, आणि दुसरा म्हणजे ज्याला तारांची गरजच नाही, तो म्हणजे वायरलेस. तर हे बघा, हे आहेत डेटा ट्रान्समिशनचे 2 मुख्य प्रकार. गाइडेड म्हणजे ज्याला एक पक्का रस्ता दिलेला आहे, जशी आपल्या घरातली इंटरनेट केबल. आणि दुसरं म्हणजे अनगाइडेड म्हणजे वायरलेस, जिथे डेटा मोकळ्या हवेतून जातो, बरोबर आपल्या मोबाईल नेटवर्कसारखं. आपण या दोन्ही प्रकारांना आता जरा जवळून बघणार आहोत. या दोन्हींमधला फरक समजायला एकदम सोप्पा आहे. विचार करा, गाइडेड मीडिया म्हणजे काय? तर एका पाईपमधून जाणारं पाणी. मार्ग ठरलेला आहे, पक्का. आणि याच्या अगदी उलट अनगाइडेड मीडिया म्हणजे हवेत पसरणारा सुगंध. त्याला कुठलंच बंधन नाही, तो सगळीकडे जातो. चला, मग सगळ्यात आधी आपण वायर्ड म्हणजेच गाइडेड मीडियाच्या जगात जाऊया. बघूया तरी या केबल्सच्या आत नक्की असतं काय. सगळ्यात आधी बघूया ट्विस्टेड पेअर केबल. आणि त्यातही हा सगळ्यात कॉमन प्रकार, UTP. आपल्या घरात जी जुनी लँडलाईन फोनची वायर असायची ना, ती बरोबर हीच केबल होती. आणि आजही तिचा खूप वापर होतो. मग UTP आणि STP यात फरक तरी काय आहे? तर फरक आहे एका एक्स्ट्रा लेअरचा, संरक्षणाचा. STP केबलमध्ये ना तारांच्या प्रत्येक जोडीभोवती एक धातूचं कवच असतं. हे कवच म्हणजे अक्षरशः एका बॉडीगार्डसारखं काम करतं. ते बाहेरच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सचा अडथळा म्हणजे इंटरफेरन्स आत येऊ देत नाही. म्हणजे बघा, निवड तशी सोपी आहे. जर स्वस्त आणि सोपा पर्याय हवा असेल तर UTP बेस्ट आहे. पण जिथे डेटाची सुरक्षितता आणि वेग महत्त्वाचा असतो, तिथे मात्र STP वापरणं गरजेचं ठरतं. STPमुळे क्रॉसटॉक पण टळतो. म्हणजे काय, तर एका वायरमधला सिग्नल दुसऱ्या वायरमध्ये मिक्स होत नाही. थोडक्यात काय, तर खर्च आणि कामगिरी यातला हा एक प्रकारचा ताळमेळ आहे. आता पुढची केबल, कोएक्सियल केबल. ही तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. अरे, आपली डिश टीव्ही किंवा केबल टीव्हीची वायर. याची रचना खूप इंटरेस्टिंग आहे. आतमध्ये एक मुख्य तांब्याची तार असते आणि तिच्या भोवती तांब्याच्या तारेची एक जाळी असते. याच रचनेमुळे बाहेरचा कोणताही आवाज म्हणजे नॉईज आत येत नाही आणि म्हणूनच आपल्याला टीव्हीवर एकदम क्लिअर पिक्चर दिसतो. थोडक्यात सांगायचं तर कोॲक्सियल केबल म्हणजे एक उत्तम मधला मार्ग आहे. ती ट्विस्टेड पेअरपेक्षा जास्त डेटा वाहून नेऊ शकते, बाहेरच्या अडथळ्यांपासून जास्त सुरक्षित आहे आणि तरीही फायबर ऑप्टिक इतकी महागडी किंवा नाजूक नाही. आणि आता वायर टेक्नॉलॉजीमधला खराखुरा राजा, फायबर ऑप्टिक केबल. इथे तर कमालच आहे. डेटा विजेच्या नाही तर चक्क प्रकाशाच्या रूपात प्रवास करतो. विचार करा, आपल्या केसापेक्षाही बारीक अशा काचेच्या धाग्यांमधून प्रकाशकिरण पाठवले जातात. म्हणजेच काय, तर आपला डेटा अक्षरशः प्रकाशाच्या वेगाने धावतो. ह्या टेक्नॉलॉजीचे फायदे तर अक्षरशः अविश्वसनीय आहेत. याचा एक मोठा फायदा म्हणजे सिग्नल कमी कमजोर होणे. म्हणजे सिग्नल खूप लांबपर्यंत आपली ताकद न गमावता जाऊ शकतो. पण अर्थातच ह्या ताकदीची किंमत मोजावी लागते. ह्या केबल्स खूप महाग असतात आणि हाताळायलाही तितक्याच नाजूक. त्यांची काळजी खूप घ्यावी लागते. बरं, केबल्सचं जग तर बघितलं. आता केबल्समधून बाहेर येऊया आणि हवेतून प्रवास करणाऱ्या डेटाबद्दल बोलूया. म्हणजेच अनगाइडेड किंवा वायरलेस मीडिया. या वायरलेस जगात 2 मुख्य खेळाडू आहेत. पहिल्या आहेत रेडिओ लहरी. या इतक्या पॉवरफुल असतात की भिंतीमधूनही आरपार जातात. म्हणूनच तर आपला FM रेडिओ आणि मोबाईल नेटवर्क यांच्यावरच चालतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे इन्फ्रारेड. हे मात्र फक्त सरळ रेषेत काम करतं आणि भिंतींसारख्या अडथळ्यांना पार करू शकत नाही. आठवून बघा, टीव्हीचा रिमोट आपल्याला टीव्हीच्या दिशेनेच का धरावा लागतो? याचं कारण हेच आहे.
आता केबल कुठलीही असो, फायबर ऑप्टिक असो किंवा साधी टेलिफोन वायर, ती आपल्या कम्प्युटरला किंवा भिंतीतल्या सॉकेटला जोडण्यासाठी काहीतरी लागतंच, बरोबर? आणि इथेच कामाला येतात कनेक्टर्स. हे या संपूर्ण प्रवासातले शेवटचे पण सगळ्यात महत्त्वाचे दुवे आहेत. अरे, हे दोन्ही कनेक्टर आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे नक्कीच बघितले आहेत. फक्त कदाचित नाव माहीत नसेल. हा जो थोडा मोठा आणि जाड आहे ना, तो आहे RJ45. हा आपल्या कम्प्युटरला इंटरनेटशी जोडतो. आणि हा जो लहानवाला आहे, तो आहे RJ11. हा आपल्या लँडलाईन फोनला जोडतो. त्यांच्या आकारातला फरकच त्यांच्या कामातला फरक सांगतो. तर हा आहे तो शेवटचा पण निर्णायक टप्पा. RJ45 मुळे आपला कम्प्युटर थेट इंटरनेटच्या महासागरात उतरतो आणि RJ11 मुळे आपला आवाज फोन लाईनवरून सहज प्रवास करतो. हा तो एक छोटासा भौतिक स्पर्श आहे जो आपल्या डिजिटल कनेक्शन पूर्ण करतो. तर असा होता आपल्या डेटाचा हा भौतिक प्रवास. पण जाता जाता एक प्रश्न उरतोच. आपली डेटाची आणि वेगाची भूक तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. मग अशा वेळी आपलं भविष्य कशावर अवलंबून असेल? जमिनी खालून जाणाऱ्या फायबरच्या तारांवर की हवेतून प्रवास करणाऱ्या वायरलेस लहरींवर? कदाचित उत्तर या दोन्हीच्या योग्य मिश्रणात असेल. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.